केल्यानंतर सर्वांना वाटतं की या ट्रॉफीज आमच्या घरी जाव्या. धन्यवाद सिकंदर दादा, आपण आलात, आपलं सहर्ष स्वागत. श्री गणेशजी खैरनार यांचा आपण यथोचित मान सन्मान करतोय. साहेबांचे बॉडीगार्ड आहेत आणि नेहमीच सातत्याने साहेबांच्या पाठी आम्हाला दिसतात ते. आज विजय शेठ खारकर साहेबांच्या नावाने ह्या स्पर्धा आपण अनुभवतोय. मी गव्हाणचा कोहिनूर देवानंद कोलेंना विनंती करेन की आपण कृपया करून यावं आणि धनाजी पाटील दादांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान देवानंद कोले यांचा करावा. 70 रुपये सापडलेत मैदानावरती, कोणाचे असतील तर आपण कृपया करून घेऊन जावं. गव्हाणचा कोहिनूर देवानंद कोली ठरलाय पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 40 धावांमध्ये वैयक्तिक 37 धावा ठोठावणारा देवानंद. व्हेरी वेल डन देवानंद, आपलं अभिनंदन. आणि निश्चित एक प्रश्न विचारू इच्छितोय की एवढं सुंदर मैदान आहे, तर एवढ्या सुंदर मैदानावरती खेळताना जरूर आनंद होत असेल. अशी ग्राउंड मिळणं म्हणजे खेळाडूसाठी आनंदवन असतं. हे असले ग्राउंड म्हणजे आम्ही ज्या अवस्थेत खेळलेलो आहेत, आज मला जी तुम्ही ट्रॉफी दिलीत, ज्यांच्या हस्ते दिली ते धनाजी शेठ यांच्यासोबत आम्ही प्रतिस्पर्धी म्हणून कितीतरी वेळा खेळलेलो आहोत. त्यांना पण माहिती आहे पहिला ग्राउंड कशी होती. खरं तर 40 धावांचा चेस होता. पहिले 2 गडी लवकर बाद झाले होते. कुठेतरी मनावरती दडपण जाणवलं होतं का? कारण सुरुवातीला चेंडू क्लिक होत नव्हता. नाही, दडपण नव्हतं, कारण 5 ओव्हरचा गेम आहे. मला माहिती आहे माझा गेम काय आहे. माझा नॅचरल गेम खेळायचा होता, तेच माझं ॲक्च्युली टार्गेट होतं की मी ग्राउंडवर राहणं महत्त्वाचं आहे. मी राहिलो तर संघ जिंकेल, मी घाई केली असती तर पडझड झाली असती. खूप चांगला खेळ झालाय. पुन्हा एकदा आपलं अभिनंदन, धन्यवाद. असंच सहकार्य आपल्या संघासाठी कायम आपल्या हातून होत राहो. तर पहिल्या मॅचमध्ये मात्र पाहिलं तर फक्त 40 धावांचं आव्हान, परंतु तेही त्याच्यामधल्याही जास्तीत जास्त धावा सिंहाचा वाटा ज्याला म्हणावा लागेल. श्री देवानंद कोले यांनी गव्हाण संघासाठी सिंहाचा वाटा असा एक जबरदस्त खेळी करताना मात्र जरूर गव्हाण संघाला विजयश्री शिक्कामोर्तब केलाय. मग गव्हाण आणि कंबडभुजा ही ताकदवर लढत कायम आपल्याला पाहायला मिळाली. आज त्या लढतीमध्ये मात्र गव्हाण संघ पुढे गेलाय. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते दुसरी लढत, ज्याच्यामध्ये डेफिनेटली बामणडोंगर आणि गणेशपुरी ही लढत मात्र पाहायला मिळेल. तरी गव्हाण संघाला विनंती असेल आपण कुठेही जाऊ नका. कदाचित जर पुढचा संघ नाही आला तर सचिनजी खारकर यांची सूचना आहे की आपण विनर मॅच खेळू शकतो. तर उल्वा आणि तरघर संघाला विनंती असेल आपण तयार राहायचं आहे, कारण घारापुरी संघाला बाय आहे. त्यामुळे आत्ता नंतरची फ्रेश एकच मॅच राहिली, उल्वा आणि तरघर. फोर्टी+ मास्टर्स वुलवे आयोजित 40+ मास्टर्स कप 2025 मध्ये मी राजकिरण कोळी आपल्या सर्वांचं अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. कालच्या रात्रीतली पहिली मॅच 107 धावा मात्र कुठल्या होत्या खारकोपर संघाने न्हावे संघासमोर. आजच्या रात्रीमध्ये पहिली मॅच 41 धावांचं टार्गेट. म्हणून मी पहिलाच सांगितलं होतं की प्रत्येक गेम हा वेगळा असतो, प्रत्येक खेळ वेगळ्या पद्धतीने चालत असतो. ज्याप्रमाणे एक देवानंद कोलींनी सांगितलं की मला मैदानावरती जास्तीत जास्त थांबणं गरजेचं आहे. 5 षटकांचा खेळ ज्या वेळेला असेल त्यावेळेला तुम्हाला किमान एक चांगली भागीदारी बनवणं महत्त्वाचं असतं. पप्पू आणि तकदीर फलंदाजीच्या बोहल्यावरती प्रारंभिक फलंदाज आपण पाहतोय. राजेश म्हात्रे गोलंदाजीच्या बोहल्यावरती. येस, विशुकुल यांचा इशारा, गेम ऑन.
क्वालिफाईड पंच. ऑफस्टमच्या बाहेर काय कलेक्शन केलंय, परंतु निश्चितच वाईड घोषित केलंय. वाईडने मात्र सुरुवात झाली. षटकाची सुरुवात, धावसंख्येची सुरुवात ती म्हणजेच गणेशपुरी संघासाठी. रामदास यांचं कलेक्शन चांगलं पाहायला मिळालं. यष्ट्यांच्या मागे खूप सुंदर असं वातावरण आणि अशा सुंदरशा वातावरणामध्ये आपण ही मॅच पाहतोय. बामणडोंगरी गाव म्हटलं तर बरेचसे आमचे मित्र, स्नेही, सखे, सोबती, राजकीय पटलावरती कामगिरी करणारे अनेकशे व्यक्तिमत्व. यावेळेला मात्र बॅटची अप्पर एज घेऊन चेंडू चाललाय सुभाष नाईकच्या हातामध्ये. इथं मात्र कोणत्याही प्रकारची चूक नाहीये. पहिला गडी बाद, पहिला हादरा. येस रामदास, क्षेत्ररक्षकाला सूचना आहे बघा. हां येस. तर पहिला विकेट मात्र इथं पहिला हादरा मिळवलाय राजेश म्हात्रे यांनी. पप्पू मात्र कोणत्याही प्रकारची कामगिरी न करता तंबूमध्ये परतलाय. एका धावेवरती पहिला गडी मात्र बाद झालाय. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. डेफिनेटली हा चेंडू पाहतोय आपण डीप बॅकवर्ड पॉइंटला. उपदेश आहे त्या बाजूला, कोणत्याही प्रकारची गडबड नाही आहे, परंतु थोडंसं कलेक्शन मात्र खराब पाहायला मिळालं. एकेरीने धावसंख्येला मात्र चालवण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या 2 वरती. प्रणय म्हात्रे गुणसंख्या लेखनाचा कार्यभार साकारत असताना कोणत्याही प्रकारची चूक नसते अजिबात. व्यवस्थितरित्या गुणसंख्या लेखन, सर्व लेखजोखा क्रिकेटचा अगदीच योग्य रीतीने पाहायला मिळतो. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलाय. निश्चितच वाईडिश मिड ऑफकडे चेंडू चाललाय. एक धाव जरूर मिळेल. चांगला थ्रो पाहायला मिळतोय, परंतु थोडासा सावकाश मात्र चेंडू येतोय. तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या. तकदीर कोळी इकडे जोपर्यंत तकदीर ह्या मॅचमध्ये उभा राहील तोपर्यंत गणेशपुरी संघाची तकदीर चांगली असते. नांदाई मातेचं मंदिराचे जीर्णोद्धार प्राणप्रतिष्ठा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफस्टमच्या बाहेर पॉईंट रिजनमधून चेंडू चाललाय डीप पॉईंटला. स्क्वेअरमध्ये खेळलाय. ह्या वेळेला कोणत्याही प्रकारची गडबड नाही आहे. शांत पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळतंय. खरोखरच महेश स्पोर्ट्स शेलघर यांचं आभार मानावं लागेल. एवढं सुंदर मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. गव्हाण संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. हलक्या हाताने मात्र कलाईचा उपयोग केलाय. चेंडूला मात्र मोडण्याचा प्रयत्न केलाय. शेवटच्या चेंडूवरती बॅटच्या सहाय्याने शेवटची एक धाव. अशा पद्धतीने षटकाचा अंत झालाय. एका षटकाच्या अंती धावसंख्या आपण पाहतोय 1-6. यस यस शंकर दादा, नाम ही काफी है. बाळाची
निश्चितच प्रॅक्टिस चालू आहे, वॉर्मअप चालू आहे, म्हणजे बॉलिंग पाहायला मिळणार आहे. मनोज शेठ नाईक, सुभाष नाईक गोलंदाजीच्या भोवल्यावरती आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी पहिलं षटक राजेश म्हात्रे यांनी अगदीच ॲव्हरेजमध्ये टाकलंय. फक्त 7 धावा दिल्या, रन बॉल फक्त 6 धावा दिल्या, रन बॉल धावा दिल्या. चांगला लॉफ्ट केलाय, कदाचित लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक ही कॅच पूर्ण करेल का? राज म्हात्रे, इथे मात्र कोणत्याही प्रकारची गडबड नाहीये, फलंदाज बाद. माध्यमातून मात्र गाणं आपण ऐकतोय, परंतु हनुमंत राय मात्र आता या क्षणाला बामणडोंगरी गावावरती खुश आहे. कारण बामणडोंगरी गावामध्ये हनुमान जयंतीचा उत्सव सोहळा अतिशय भव्य आणि दिव्य असतो. मग अंकित नाईक असतील किंवा सर्व ज्यांचे कलाकार असतात, जे सातत्याने चांगले वेशभूषा करून आपल्या गावाच्या शोभायात्रेमध्ये एक वेगळी शोभा आणत असतात. हनुमंत मात्र ह्या क्षणी आत्ताची वेळेला टीम बामणडोंगरीवरती खुश आहे. परंतु विशाल नव्याने आलेला फलंदाज आपण पाहतोय, विशाल कामगिरी करून दाखवेल का? जोपर्यंत तकदीर आहे तोपर्यंत आपल्याला संधी राहू शकते. ह्या वेळेला मात्र मनोज नाईकच्या समोरून चेंडू मात्र होते फरार, हा आलाय चौकार. मात्र धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्नामध्ये आलाय. विशाल असा एकमेव फलंदाज आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतं, जो आल्या आल्या ओपनिंग मात्र चौकारीने करतोय. ऑफस्टंपच्या बाहेर सबमरीन डिलिव्हरी प्रशांत भगत यांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत भगत आणि शेलगर संघाचं कौतुक करावं लागेल, आभार मानावे लागतील की एवढं सुंदर क्रिकेटची नगरी त्याने आम्हाला उपलब्ध करून दिली. काल खऱ्या अर्थाने शेलगर संघ थोड्याशा फरकाने हारला ऑफस्टंपच्या बाहेर. यावेळेला मात्र सुभाष पाहतोय की नक्की काय चाललंय, परंतु वाईट गाईडलाईनच्या आतमधून चेंडू मात्र आहे, त्यामुळे पंचांना कोणत्याही प्रकारचा संदेह नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 2 बाद 11च्या घरामध्ये. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की विशाल कुठेतरी विशाल कामगिरी करून दाखवेल की काय, तोपर्यंत मात्र धावसंख्येला थांबवून ठेवलंय, स्थिर ठेवलंय. पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतर मात्र पुढचे 2 चेंडू शांत ठेवलंय. चेंडू जोराने मारण्याचा प्रयत्न आहे, बॅटस्विंग चांगला आहे, परंतु कनेक्शन नाही आहे. हवेत आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक येईल का? स्वतः यष्टीरक्षक रामदास, इथे मात्र कोणत्याही प्रकारची गडबड नाही आहे, फलंदाज बाद. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असताना मात्र नवीन फलंदाज आपण पाहतोय, ज्ञानेश्वर, ज्ञानाचा ईश्वर. यावेळेला बघा चेंडू काय सुपर सुंदररित्या फेकला गेला होता. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, अगदीच कमी उसळे घेणारा चेंडू, फलंदाजाला काही समजत नाहीये. बाकीचं काम मात्र यशस्वी पूर्ण करतोय. 2 षटकांच्या अंती धावसंख्या आपण पाहतोय त्या म्हणजेच 3 बाद 11.
षटकांच्या अंती धावसंख्या 11 पाहतोय. नव्याने आलेला गोलंदाज एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू मनोज नाईक. आतापर्यंत राजेश मात्रेने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली बामणडोंगरी संघासाठी पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या. सुभाष नाईक दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा आल्या. ज्या पद्धतीने सिनियर्सनी गोलंदाजी केले अगदीच त्याच पावलावरती पाऊल ज्युनियर्स टाकतील की काय. मनोज नाईककडे मात्र अगदीच विश्वास असतो आणि संघानेही कायम विश्वास ठेवलाय. तकदीर पाटील बॅट स्विंग चांगला आहे परंतु उसळ घेणारा चेंडू जोपर्यंत चेंडू मागे निघून गेला तोपर्यंत बॅट मात्र पोचली गेली नव्हती. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. जर IPL सारखं झाडं लावायची असती तर मात्र ह्या मॅचमध्ये बरीच झाडं लागली असती. कालच्या मॅचमध्ये खारकोपर संघाने एकही झाड लावू दिलं नसतं. पहिल्या मॅचमध्ये 107 धावा कुठल्या होत्या. चांगला चेंडू आहे गतिमान चेंडू. शंकर नाईक यांच्याकडे निश्चितच कव्हर्सकडे कदाचित वाटलं नव्हतं शंकर नाईक यांना की आपल्याकडे चेंडू येते की नाही आहे परंतु उशिराने मात्र कळला की चेंडू आपल्याच बाजूने येतोय कारण 50+ आहेत. नजरेचा इशारा कधी कधी धोका देते नजर करणं. अंडर द फ्लडलाइट्स खेळताना समोर जर एखादा फोकस आला तर समजत नाही असं काहीसं तिकडं मात्र पाहायला मिळालं. शेवट मात्र गोड झाला की चेंडू पकडून योग्य रीतीने फेकला गेलाय. मनोज नाईक पहिल्या 2 चेंडूंवरती 2 धावा खर्ची करताना समोर खेळलाय. ताकदवर फटका आहे. क्षेत्ररक्षकांना मात्र विचार करायला भाग पडेल तो परंतु राज मात्र ऐकणाऱ्यांपैकी नाही आहे. शेवटपर्यंत प्रयत्न केला आणि चेंडूला आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न निश्चितच 2 धावा वाचवून गेलाय. याला म्हणतात 100% डेडिकेशन. खरोखरच कौतुक करावं लागेल. मगाशी ज्या पद्धतीने प्रकाश ठाकूर साहेबांनी म्हटलं होतं की गोलंदाजी चांगली होते परंतु जर क्षेत्ररक्षकांची साथ नसेल तर फलंदाज मात्र धावा जरूर बनवित असतील. त्यामुळे मात्र गव्हाण संघ नंतर मात्र देवानंद कोहलीने जबरदस्त बॅटिंग केली परंतु सुरुवातीला मिळाली संधीचं सोनं केलं. इथेही मात्र संधी निर्माण झाली होती परंतु थ्रो योग्य रीतीने मात्र पोहोचला नाही आहे. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर पाहायला मिळालं. मनोज नाईक यांचा पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर नंतरचे 3 चेंडू मात्र सातत्याने दुहेरी आणि दुहेरी. पहिल्या 4 चेंडूमध्ये 6 धावा खर्ची करतोय मनोज. ज्ञानेश्वर आणि तकदीर आतापर्यंत 4 दुहेरी धावलाय. एकत्रित 9 ह्या धावसंख्येवरती खेळतोय. वैयक्तिक ऑफस्टमच्या बाहेर अतिशय सुरेख वाईड गाईडलाईनच्या आतमध्ये जबरदस्त असा वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. क्रिकेटच्या गोलंदाजीमधलं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं वाईड यॉर्कर. त्या यॉर्करने मात्र सुरुवात ह्यावेळेला शेवट कसा होईल अंत 30 षटकाचा मनोज नाईक यांचा कशा पद्धतीने हाताळला जाईल षटक. ह्यावेळेला झेल आहे. यशरक्षक रामदास नाईक कोणत्याही प्रकारची गडबड नाही आहे. झेल मात्र पकडलाय झेल संपलाय. तकदीरचा खेळ 3 षटकांच्या अंती धावसंख्या आपण पाहतो त्या म्हणजेच 4 बाद 17. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. आपण कृपया करून व्यासपीठावरती यावं. राजन कोळी सर. आतापर्यंत पाहिलं प्रारंभिक जोडी पप्पू आणि तकदीर. त्याच्यातला पप्पू मात्र पहिल्याच चेंडूवरती बाद झाला होता. तकदीरने मात्र काही अंशी आपला खेळ चालवण्याचा प्रयत्न केला. 9 धावांपर्यंत पोहोचला. तदनंतर तकदीरही बाद झाला. राजू 1 धाव करून बाद झाला होता. नवीन फलंदाज सदानंद. फटका चांगला आहे. आता मात्र धावांची शाश्वती आहे. सुभाष नाईकने जरी चेस केला तरी चेंडू मात्र चौकाराशिवाय थांबणार नाहीये.
यावेळेला आलाय सुंदरसा चौकार. होईना चौकार मात्र पाहायला मिळालाय. यावेळेला ज्ञानेश्वरांच्या चेंडू फळीतून संतोष नाईक पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार खालाय. आतापर्यंत अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिलं षटक 6 धावा, दुसरं षटक 5 धावा, तिसरं षटक 6 धावा, चौथं षटक प्रगतीपथावरती असताना कुठपर्यंत दमजल मारेल हे मात्र पाहायला जरूर मिळेल. अतिशय सुंदरचं वातावरण, लाईट्स पूर्णपणे योग्य रीतीने डिप्लॉय केल्या गेल्यात, लावल्या गेल्यात. हवेचा मंद ओघ मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. धुंद आणि मंद धुंद असं वातावरण मात्र खेळाला पोषक आणि पूरक असं वातावरण. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, उचले घेणारा चेंडू जरूर मिड विकेट आणि कव्हर्स क्षेत्रामध्ये मात्र पकडला जाईल. कव्हर्समधून मात्र एक धाव जोपर्यंत येईल तोपर्यंत निश्चितच चांगले फेकी पाहायला मिळाली. धावसंख्या आपण पाहतोय 22 वरती शांत गतीने कासवाच्या वेगाने मात्र धावसंख्या आकाराला येते. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ह्या 10 चेंडूंमध्ये मॅक्झिमम धावा टाकण्याचा प्रयत्न करणं अगदीच गरजेचं आहे, कारण बामणडोंगरी संघाकडे बॅटिंग ऑर्डर चांगली आहे. बॅकफुटवरती जाऊन तुम्ही हा चेंडू मारू शकत नाहीयेत, कारण जेवढा चेंडू गुडलँड स्पॉटवरती असेल त्याला तुम्ही एकतर ड्राईव्ह खेळणं गरजेचं आहे किंवा त्या चेंडूला तुम्ही फ्रंटफुटवर खेळणं गरजेचं आहे. ह्या चेंडूला तुम्ही बॅकफुटवरती गेला तर चेंडू तुमच्यावरती अटॅक करेल, ह्याच्यामध्ये संदेह नसतो. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, संतोष नाईक काय सुरेख गोलंदाजी. आपल्या उंचीचा फायदा, खऱ्या अर्थाने गोलंदाज म्हटलं तर आपल्या उंचीचा फायदा करून घेणं गरजेचा असतो. मग आपला ओव्हरथ्रोचा जो आर्म असतो, ओव्हरआर्म जो असतो, तो आपल्या खांद्याच्या वापराने कशा पद्धतीने चेंडू फेकला जाईल याकडे लक्ष असतं. पॉपिंग क्रीजवरती उडी घेताना अतिशय सुंदररित्या संत गतीने चेंडू फेकला जातोय. हे चांगल्या गोलंदाजीचं गमक आहे. यावेळेला मात्र काय घडलंय, कदाचित बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला होता, परंतु तो थांबला नाही. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या अंती धावसंख्या पाहिल्या तर फक्त आणि फक्त 4 बाद 22. चला, उलवे आणि तरगर संघाला विनंती असेल आपण कृपया करून नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघनायक उपस्थित आहेत. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. चला, बामणडोंगरी संघाला विनंती असेल जास्तीत जास्त वेळ न दवडता मॅचकडे लक्ष ठेवूया आपण. आतापर्यंत पूर्णपणे मॅचवरती पकड जर पाहिली तर बामणडोंगरी संघाची आहे. सातत्याने जबरदस्त गोलंदाजी. पहिलं षटक 6 धावा, नंतर 5 धावा, परत 6 धावा, परत 5 धावा. अतिशय कंजूशी गोलंदाजी पाहायला मिळाली. चारही गोलंदाज राजेश, सुभाष, मनोज, संतोष त्यांच्या पावलावरती पाऊल. इथे मात्र स्लॉग ओव्हरचं षटक रुपेश नाईक फेकून दाखवतील का? खऱ्या अर्थाने महत्त्वाचा मोहरा असतो शेवटचं षटक, जे की फेकलं जातं. हाणामारीचं षटक, टार्गेट सेट करणारं षटक असतं. पंचांचं निश्चितच संघनायकांनी मात्र विश्वास ठेवलाय. स्वतः संघनायक रुपेश नाईक आपण पाहतोय. ज्ञानेश्वर इज ऑन स्ट्राइक. मोठा फटका मारताना मात्र बॅटच्या बॉटम एजला चेंडू लागला, तोपर्यंत मात्र संतोष आहे. एकदा पूर्ण केली जाते. दुसरा जावेचा प्रयत्न मात्र फसलाय की काय? यस, प्रशांत भगत सांगतात फलंदाज बाद.
महेश. टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली, मिडल ऑर्डर सुद्धा कोलॅप्स झाली. आता मात्र लोअर ऑर्डर आपण पाहतोय, कारण फलंदाज क्रमांक 7वा महेश, 6वा आणि 7व्या क्रमांकाचा फलंदाज सदानंद जेव्हापासून उतरलाय एकही चेंडू फुलायला लागलेला नाहीये. नव्याने आलेला फलंदाज महेश आपल्या संघाला काहीतरी करून दाखवेल का? हवेमध्ये आहे. यावेळेला मात्र झेल कठीण होता, तो मात्र झेलही दान झालाय. चेंडूही मात्र फरार होत चाललाय. कदाचित हा झेल पकडला असता तर कोणत्याही प्रकारची धाव आली नसती, परंतु निश्चितच कदाचित झेल गेल्यानंतर एखादी धाव मान्य होतं, परंतु 2 धाव मात्र मिळाल्यात. या 2 धावांनी गणेशपुरी संघाला मात्र थोडंसं आव्हानामध्ये चांगली मदत मात्र मिळते. धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 25च्या घरामध्ये. शेवटचे 4 चेंडू शेवटच्या षटकातील पूर्वार्धातील. यावेळेला मात्र बॅकफुटवर जाऊन पंच करताना पूर्णपणे फसलाय फलंदाज आणि यष्टिरक्षक सुद्धा. बॅटला चेंडू ब्रश करून मात्र चाललाय. कदाचित यावेळेला चेंडू बॅटच्या खालच्या बाजूला लागला, त्यामुळे यष्टिरक्षकाला संधीच नसते. ज्यावेळेला इनसाइड एज लागते त्यावेळेला यष्टिरक्षकांकडे संधी कमी असते, परंतु शॉर्ट थर्डचा क्षेत्ररक्षक अतिशय हुशारीने मात्र चेंडू पकडतोय. संत गतीने मात्र क्रिकेट चालू आहे. ऑप्शनच्या बाहेर फॉरवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तयार उभा आणि कोणत्याही प्रकारची चूक नाहीये. फलंदाज मात्र बाद होईल आणि तंबूमध्ये परतेल. शंकर नाईक यांचा डान्स तुम्ही पाहिला नाही आता ह्या गाण्यावरती. मी जरूर डीजेला विनंती करेन, शंकर दादांचा हा डान्स पुन्हा झाला पाहिजे. फक्त माझं एकट्याचंच लक्ष होतं, बाकी कोणाचं लक्ष नव्हतं. काय डान्स पाहायला मिळाला होता, कारण गोलंदाजी जबरदस्त आहे. शंकर दादा वन्स मोरा, पुन्हा एकदा हे गाणं वाजलं पाहिजे डीजे. सुंदर असा चेंडू फेकला गेलाय. 38 सर्कलमध्ये चेंडू पकडला जाईल, तोपर्यंत मात्र एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पुन्हा एकदा फायदा होईल की नाही? येस, असं म्हटलं जातं की बहादुरी करणं गरजेचं आहे, कारण नसीब कोणाचं साथ देतं तर ते बहादुरांची साथ देतं. 2 धावा अक्षरशः चोरून काढल्या. 1 धाव कदाचित बनली असती, कारण क्षेत्ररक्षण दूरवरती फैलावलेलं आहे. दुसरी धाव कदाचित होऊच शकली नसती, परंतु ह्या वेळेला क्षेत्ररक्षक यष्टिरक्षक चुकला आणि धावसंख्या मात्र 2 मिळाल्या. 1 टू गो. चांगला फटका आहे. 38 सर्कलच्या बाहेर पाहिलं तर संतोष नाईक आहे. मिड विकेटला 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेला थ्रो पहा, जबरदस्त थ्रो. डीजे वाजला पाहिजे, शंकर दादांचा डान्स झाला पाहिजे. मिळणार नाहीये. तुमचा जो काही डिसिजन असेल तो ऑन फील्ड सांगा. विशुकोली पूर्ण आहे धाव. येस, शेवटच्या चेंडूवरती 1 धाव येते. अशा पद्धतीने पूर्वार्ध मात्र संपलाय. पूर्वार्धाच्या नंतर धावसंख्या आपण पाहतो त्या म्हणजेच 5 षटकांच्या अंती 29 येणारे 30 चेंडू आणि 30 धावांची गरज. पूर्वार्ध संपेल, उत्तरार्धामध्ये आवाज आपण ऐकूया आदरणीय श्री प्रकाशजी ठाकूर सरांचा. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद राजकरण कोळी सर. आजच्या या दिवस रात्र चालणाऱ्या स्पर्धेतील आजचा हा दुसरा सामना आणि पहिला सामना झाला आपण बघितला तो गव्हाण वर्सेस कंबोडभुजी या संघांमध्ये, आणि गव्हाण संघाने जबरदस्त कमबॅक करत 41 धावांचा पाठलाग केला आणि हा सामना म्हणता एक हाती जिंकून घेतला. त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि दुसरा सामना या ठिकाणी चालू आहे. आपण बघतो या ठिकाणी बामणडोंगरी वर्सेस गणेशपूर या 2 संघांमध्ये चाललेला सामना. तर आता 29 धावा काढल्यात आणि 30 धावांचं टार्गेट ठेवलं या ठिकाणी. बघा 30 धावांचं टार्गेट. चला यापुढील सामना असेल उलवा वर्सेस तरगर.
दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती असेल की आपण या ठिकाणी यायचे आणि नाणेफेकी करून घ्यायचे. हॅलो. 40+ मास्टर्स सामाजिक कला क्रीडा मंडळ उळवेंडोड 40+ मास्टर उल्वे आयोजित उल्वे 40+ मास्टर्स कप 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण स्पर्धा बघतोय आणि सामना या ठिकाणी आपण नाणेफेकीसाठी आपण आमंत्रित करतोय ते शैलेश चिलीकर साहेबांना की आपण या ठिकाणी नाणेफेकी करायचं आहे. नववर्ष तरगर या दोन संघांमध्ये उल्वा वर्ष तरगर या दोन संघांमध्ये चाललेली भिडत बघूया आपण. नाणेफेकी झालेली या ठिकाणी टेल. ठीक आहे, आपला निर्णय काय असेल तो लागेल त्वरित कळवायचा आहे. चला घेऊन चलतो मैदानामध्ये बामण डोंगरी वरचे गणेशपूर या दोन संघांमध्ये चाललेली भिडत आपल्याला पाहायला मिळते. 30 चेंडूमध्ये 30 धावा काढायचे. एक मापक असं आव्हान. साच्या सरसीने वाटचाल करणारा संघ आता बघूया. माझ्या समेत जोडले गेलं ते खरं तर प्रत्येक चेंडूची अचूक अशी माहिती देणारे या पंचक्रोशीतील एक उत्कृष्ट गुणलेखक अर्थातच या ठिकाणी आपण बघतोय प्रणय म्हात्रे मोरावे. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्यांना स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय आणि एक नाव आहे, ब्रँड आहे प्रणय म्हात्रे यांचं. त्याचबरोबर लाईव्हच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बघतोय ओम साई MTCच्या माध्यमातून एक दर्जेदार असं प्रक्षेपण उत्कृष्ट क्वालिटी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. ऑपरेटर पण बघताय सागर फराड आणि आतिश फराड. अतिशय चांगले चेंडू द्यायचा, द्या लवकर चेंडूचा पुरवठा करायचा आहे. आणि खरं तर इतका समालोचकांचा आणि निवेदकाचा आवाज पोचवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जायचे असे DJ पाटील खारकोपर यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून चांगली गाणी लावली जातात. क्वालिटी जबरदस्त आणि आवाजही आता या DJच्या माध्यमातून आमचा सुरेख असा फेकला जातोय. त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. करता जितक्या मोठ्या स्पर्धा तितकेच मोठे लाईव्हचं प्रक्षेपण, तितकेच मोठे स्कोरर, तितकेच मोठे समालोचक, तितके मोठे DJ आणि तितकेच मोठे मोठे नामांकित असे पंच या ठिकाणी आपण स्पर्धेच्या माध्यमातून बघतोय. विशू कोळी पंचांच्या भूमिका आपण बघतोय. गव्हाणगावचे सुपुत्र आणि रायगड क्रिकेट समालोचक असण्याचे सदस्य. खरं तर त्यांचं वय बघितलं, त्यांच्याकडे बघितलं तर 56 वय चालू त्यांचं आहे आणि या वयामध्येही त्यांचा फिटनेस बघाल तर एखाद्या नवीन तरुणाला लाजवेल असा फिटनेस. यष्ट्यांना खेटून बसून यष्ट्यांची कामगिरी करतात. कधी पंचांच्या भूमिकेत बघतोय तर कधी गोलांच्या भूमिकेत, कधी फलांच्या भूमिकेमध्ये आणि लांब लांब षटकार खेचण्याची ताकद अजून त्यांच्यामध्ये आहे आणि भल्यांच्या बेल्स त्यांनी उडवण्याचं काम केलेलं आहे. असे सर्व गुण संपन्न असे विशू कोळी साहेब पंचांच्या भूमिकेत. तर त्यांच्या समवेत दुसरा एक पंच आहेत आपण बघतोय नाश्ताईकला प्रशांत भगतजी. अतिशय सुंदर असं पंचांची भूमिका त्यांच्यामध्ये सातत्याने आपल्याला अनेक मोठमोठ्या स्पर्धे पाहायला मिळते आणि म्हणूनच जितक्या मोठ्या स्पर्धा तितकेच मोठे पंच या स्पर्धेत लाभलेले आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सर्वांना. चला घेऊन चालतो मैदान बघतो पण सलामीची जोडी मैदानामध्ये बामण डोंगरी वर्सेस गणेशपूर या दोन संघांमध्ये चाललेला सामना. शंकर नाईक आणि रामदास नाईक, नाईक बंधूंची जोडी. सलामीचे बल्लेबाज, संघाची ताकद, संघाचा आधारस्तंभ, ज्या संघाचा ज्या फलंदाजांवर विश्वास आहे की जा आणि हा किल्ला लढवा, ही लढाई जिंका आणि आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून विजय मिळवून द्या. गोलंदाजच्या मार्कवर आहे गोलंदाज सदानंद. 7-8 पावलांचा स्टार्ट घेऊन सदानंद मारा करेल. +50 खेळाडू हा या ठिकाणी बघतोय. पहिला चेंडू प्रारंभ शुभारंभ. हा डिफेन्स मध्ये खेळलेला चेंडू मात्र या ठिकाणी थर्ड मॅनच्या दिशेने कट केलेला आहे. क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी धावताना चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी आणि क्षेत्ररक्षक मात्र भूमीला दान होते आणि पहिला चेंडू आलेला हा खणखणीत दणदणीत चौकार. DJ नेत्रदीपक असा फटका यायला मिळाला. फक्त चेंडूला दिशा दिली, चेंडूला वेग होता, दिशा देण्याचं काम केलं. चेंडू फेकून दिला होता, बिरकावून दिला तर या ठिकाणी शॉटच्या थर्डमॅनच्या दिशेने चेंडू मात्र गेला सी मारच्या पार 4 धावांचे. पहिला चेंडूवर येत आहे 4 धावा. संघाचं खातं खोलतंय, वैयक्तिक खातं खोलतंय या ठिकाणी शंकर.
शंकर नाईक आणि रामदास नाईक अशी जोडी आपण या ठिकाणी बघतोय. चांगली अशी सुरुवात. प्रत्येक चेंडूवर एक धावची आवश्यकता आहे. तसं बघितलं तर 30 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता. थोडंसं काही काळ मला वाटतं खेळ थांबतोय. पंच काहीतरी सांगतायत विषय कोळी सर. चला खेळायला सुरुवात करूया पुन्हा एकदा. बिनबाद 4. ठीक आहे. काहीतरी कानमंत्र त्यांना सल्ला देताना या ठिकाणी. चला वेळ दवडू नका. स्पीडअप घ्या. पुढील चेंडू क्रदण खेळायचा प्रयत्न. चेंडू मात्र या ठिकाणी स्क्वेअरच्या दिशेत जाताना चेंडू वेग घेतोय सीमारेषेने. हा एकदा पुन्हा ऐकतोय दुसरा खणखणीत दणदणीत चौकार. एखाद्या नवीन खेळाडूला लाजवेल अशी फलंदाजी या ठिकाणी बघायला. तंत्रशुद्ध पद्धतीचा खेळ ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरचा राहुल द्रविड खेळायचा ना, संपूर्ण मैदानावर त्याची हुकूमत असायची. कुठला असा कोणा नसायचा की त्या क्षेत्रामध्ये तो फलंदाजी करत होता. आणि त्याचप्रमाणे एकदा आपण बघतो पहिल्या चेंडूवर थर्डमॅनच्या दिशेने. भाऊ नमस्कार. नमस्कार. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय मला पंचांचा नो बॉलचा इशारा विशी कोळी साहेबांच्या माध्यमातून आपण बघतोय. अनेक वर्षापासून त्यांच्याकडे अनुभव आहे आणि त्या अनुभव या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि हे जे सर्व खेळाडू आहेत ना बघतोय आज 40+ सामने आहेत. कोणी 40+ क्रॉस केलेले, कोणी 50 क्रॉस केले, तरीसुद्धा फिटनेस त्यांचा खूप महत्त्वाचा आहे आणि तो फिटनेस या ठिकाणी बघायला मिळतोय. एखादा नवीन खेळाडू जेव्हा खेळताना दुसरी धाव घेताना त्याची दमछाक होते, पण या ठिकाणी मात्र कुठल्याही प्रकारची दमछाक होताना यांची दिसत नाही. संघाला धावसंख्येला आकार देण्याचं काम या ठिकाणी सातत्याने केलं जाते. धावसंख्या या ठिकाणी झाली 11. हा क्या बात आहे. अतिशय सुंदर असा फटका. चेंडू मात्र भिरकावून दिला या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात. चेंडू उचलेल आणि फेकेल तत्पूर्वी मात्र दोन्ही फलंदाज क्रीजमध्ये उपस्थित. ह्या 2 धावा. धावसंख्येवर या ठिकाणी 13. बिनबाद 13 अशी धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय बामणडोंगरी संघाची. 30 चेंडूमध्ये 30 धावा काढायच्या आहेत आणि पहिल्याच षटकामध्ये धावसंख्या या ठिकाणी आपण बघतोय आकार घेताना या ठिकाणी धावफलकावर देवानंद शंकर नाईक आणि रामदास नाईक ही जोडी चेंडू या ठिकाणी झेलते. बघूया या ठिकाणी चांगलासा प्रयत्न होता. झेल मात्र भूमीला दान झालेला आहे. खरं तर क्रिकेटमध्ये झेल खूप महत्त्वाचा असतो. जितका खेळ अर्धा अवलंबून असतो यष्टिरक्षकावर तितकाच खेळचं प्रत्येक क्षेत्ररक्षकावर झेल घेणं महत्त्वाचं. म्हणजे तुम्ही झेल घेतलात म्हणजे मॅच जिंकलीत असंच होते. जर झेल सोडलात तर तुम्ही मॅच सोडले असं मात्र नक्कीच सांगितलं जातं सातत्याने. आणि मोठा मासा गळाला नक्कीच लागला. एक मोठा फलंदाज महान फलंदाज माघारी परतला गेला असता. एक संधी होती ती मात्र दवडली या ठिकाणी. गोलंदाज मात्र नाराज असेल. पुन्हा एकदा गोलच्या मार्कवर हा डिफेन्समध्ये खेळताना चेंडू मात्र पुन्हा एकदा क्या बात आहे. अतिशय नेत्रदीपक असा फॅब्युलस असा फटका आणि हाही चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या झाली या ठिकाणी धावफलकावर 18. पाण्याची व्यवस्था करायची ह्या षटक संपल्यानंतर. कोणच्या मार्कवर आपण बघतोय अजून सदानंद. चेंडू अजून आता शिल्लक आहे शेवटचा 1 मध्ये एक नो चेंडू टाकला होता तोच एक मराठा एक चेंडू शिल्लक आहे. जागरण खेळायचा प्रयत्न करावा दिला. चेंडू मात्र या ठिकाणी शॉट फाईन लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र अतिशय चांगली अशी कामगिरी बघतोय. चला लवकरात लवकर पाणी घेऊन यायचं आहे. चला षटक क्रमांक पहिलेच संपते. 5 षटकांचे हे सामने. पहिला षटक संपते. धावफलकावर धावा लागतात या ठिकाणी 19. अतिशय जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते. सलामीची जोडी अजूनही मैदानात. म्हणून आम्ही सातत्याने म्हणतो सलामीच्या जोडीवर संघाचा पूर्ण विश्वास असतो आणि त्याचा जोडीचा विश्वास मात्र या ठिकाणी सार्थक ठरवताना दिसतात या ठिकाणी. बघा 12व्या खेळाडू जो असं संघाचं त्याने पाणी घेऊन जायचं आहे. मी मगाशी म्हटलं होतं की 2 गोष्टींची कमतरता भासता कामाने. एक तर म्हणजे पाणी आणि दुसरे म्हणजे फर्स्ट एड बॉक्स. चला मी मगाशीच अनाऊन्स केलं होतं. आता पुन्हा एकदा अनाऊन्स करतोय. जा लवकरात लवकर पाणी घेऊन.
या ठिकाणी स्पर्धेला भेट देण्याकरता या शेरगर गावचे सुपुत्र, एक दिलदार आणि दानशूर व्यक्तिमत्व, सातत्याने ज्यांचं आमच्यावर खूप भरपूर प्रेम आहे आणि अनेक वर्ष झालं आम्ही आज त्यांच्या गावामध्ये येतो. आम्हाला जत्रेचं आमंत्रण असतं आणि अनेक कार्यामध्ये आम्ही एकत्र असतो. असे अशोकजी भगत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. क्रिकेट प्रेमी, अनेक वर्ष त्यांनी या गावासाठी क्रिकेटमध्ये योगदान दिलेलं आहे आणि या स्पर्धेला या ठिकाणी भेट देण्याकरता त्यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. नक्कीच आदरणीय सन्मान्य कांती कोळी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. आपलं या ठिकाणी स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावफलकावर धावा येते. या ठिकाणी 19 बिनबाद 19. आता बघूया दुसरं षटक कोण घेऊन येतोय. प्रल्हाद. पहिलं षटक मात्र मागं ठरलं सदानंद यांचं. उर्वरित आता धावा राहिल्यात या ठिकाणी 24 चेंडूमध्ये केवळ मात्र 11 धावांची आवश्यकता. एक माफक असं आव्हान या ठिकाणी करून ठेवले या दोन्ही संघ फलंदाजांनी. पंचांकडे मात्र या ठिकाणी फलंदाज वाईट बॉलचा अपील करतो. या ठिकाणी पंचांनी मात्र 2 हात वरती घातले. हा वाईट बॉलचा इशारा. अष्टमच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंच मात्र या ठिकाणी दंडित करतात या ठिकाणी गोलंदाजाला. चला, पंचांनी एकदा निर्णय दिला खलास. कोर्टामध्ये जेव्हा न्यायाधीश न्याय देतात ना, निकाल देतात, तेव्हा मान्य करायला होतो. आणि त्या क्रिकेटच्या मैदानामध्ये एकदा ते पंचांनी दिला का तो मान्य करायला, कारण की क्रिकेटच्या मैदानामध्ये तेच आपले न्यायाधीश आहेत आणि न्यायाधीशांचे नादी लागू नका. पुलटा स्पर्धा चेंडू या ठिकाणी मिडविकेटच्या दिशेने जाऊन मारलेला फटका. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. थोडंसं चेंडू मात्र आणण्याचं काम करते. क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं हातामध्ये चेंडू मात्र राहत नाही. त्याचा फायदा मात्र या ठिकाणी नक्कीच उचलताना हे फलंदाज. या चेंडूवर 2 धावा आल्यात. धावसंख्या झाली या ठिकाणी 22. दुसरं दशक पार करताना हा संघ अर्थातच बामणडोंगरी संघ, बामणडोंगरी वर्सेस गणेशपुरी. क्या बात है, क्या बात है. झेल करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र विजेच्या वेगाने सीमारेषा पार जातोय. देऊन जातोय धावा क्रमांक 4. चौकार. प्रयत्न सफल ठरतो. डिफेन्स पद्धतीने खेळणारा चेंडू. चेंडू मात्र 30 सर्कलमध्ये राहते का बघूया. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. ते चेंडू उचलतो न उचलतो फेकतोय चितीच्या चपळाईने. दुसरी धाव. क्या बात है. कौतुक करावं तेवढं कमी ह्या 2 फलंदाजांचं. प्रत्येक चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळण्याचं काम हे 2 फलंदाज करतायत. धावसंख्या झाली या ठिकाणी 28. केवळ मात्र 2 धावा. हा रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न झेल होते काय आणि चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार आणि हा देऊन जातोय विजयाचा चौकार. हार्दिक अभिनंदन.